नमस्कार, मी एस बी पवार ITI सातारा ई लर्निंग क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण थोडासा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे इमिशन कंट्रोल सिस्टीम याविषयी माहिती घेणार आहोत. वाहनांमधून बाहेर पडणारा जो धूर आहे त्याचं जे इमिशन म्हणजे उत्सर्जन आहे त्याविषयी या पाठामध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. वाहनामधून बाहेर पडणारा धूर किंवा इतर बाबीमुळं होणारं प्रदूषण हा आता खूपच जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे. म्हणजे त्याविषयी महत्त्व असं आहे की पोल्युशन कॉज ग्लोबल वॉर्मिंग अँड हार्मफुल टू ऑल स्पेसीज. म्हणजे प्रदूषण हे जागतिक तापमान वाढीसाठी अतिशय महत्त्वाचा घटक आहे. प्रदूषणामुळे जागतिक तापमान वाढ होत आलेली आहे आणि हे प्रदूषण सर्वच सजीवांना अतिशय हानिकारक विघातक असं ठरलेलं आहे. त्यामुळे या प्रदूषणावर नियंत्रण करणं, त्या प्रदूषणाविषयी माहिती घेणं हा आपला या पाठाचा उद्देश आहे. आता हे जे प्रदूषण होतं हे वेगवेगळ्या प्रकारचं प्रदूषण आहे. त्यापैकी पहिलं प्रदूषण आहे ते एअर पोल्युशन. म्हणजे हवेमध्ये जे विषारी घटक मिसळतात त्यामुळे होणारं प्रदूषण त्याला एअर पोल्युशन असं म्हटलं जातं. प्रदूषणाचा दुसरा प्रकार आहे तो वॉटर पोल्युशन. म्हणजे वेगवेगळ्या कारखान्यांमुळं अनेक विषारी घटक पाण्यामध्ये मिसळतात, त्याला वॉटर पोल्युशन असं म्हणतात. तिसरा प्रदूषणाचा घटक आहे ते सॉइल पोल्युशन. म्हणजे जमिनीमध्ये जे विषारी घातक घटक मिसळतात त्यामुळे जमिनीची गुणवत्ता कमी होते, त्याला आपण सॉइल पोल्युशन असं म्हणतो. आणि चौथा जो पोल्युशनचा प्रकार आहे तो नॉईज पोल्युशन. म्हणजे ध्वनी प्रदूषण. म्हणजे वेगवेगळ्या कारणांमुळं, कंपन्यांमुळं असेल, विशेषतः डॉल्बी वाजवण्यामुळं असेल, ध्वनी प्रदूषण होतं. आणि जे ध्वनी प्रदूषण सर्वच सजीवांना अतिशय घातक आहे, त्यास ध्वनी प्रदूषण असं म्हटलं जातं. हे सर्व प्रकारचे प्रदूषण कोणकोणत्या कारणामुळं निर्माण होतात म्हणजेच त्याला सोर्स ऑफ पोल्युशन असं म्हटलं जातं. पहिलं आहे ते फॅक्टरीज म्हणजे कारखान्यांमुळं हे प्रदूषण निर्माण होतात. दोन, ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीमध्ये जी वेगवेगळी रासायनिक खतं आणि कीटकनाशकं वापरली जातात त्यामुळं प्रदूषण निर्माण होतं. तिसरा जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे ॲटोमोबाईल व्हेकल्स. म्हणजे वाहनांमधून बाहेर पडणारा जो धूर आहे हा एअर पोल्युशन आणि नॉईज पोल्युशन साठी अतिशय महत्त्वाचा घटक आहे. म्हणून इथं आपण म्हटलेले की ॲटोमोबाईल व्हेकल्स एक्झॉस्ट गॅस प्लेज मेजर रोल ॲज पोल्युटंट. म्हणजे प्रदूषण करण्यासाठी वाहनांमधून बाहेर पडणारा धूर हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळं प्रदूषण वाढ होत असते. आता ॲटोमोबाईल एमिशन्स म्हणजे वाहनांमुळे होणारं जे उत्सर्जन आहे, प्रदूषणकारी घटक जे बाहेर पडले जातात त्याची 3 भागामध्ये विभागणी केलेली. पहिले तो एक्झॉस्ट एमिशन. म्हणजे धुरावाटे जे बाहेर प्रदूषित घटक पडतात त्यास एक्झॉस्ट एमिशन म्हणतात. त्याचं 60% प्रमाण आहे. दुसरा क्रँकेस एमिशन. म्हणजे क्रँकेसमधून जे ब्लोबाय गॅसेस बाहेर पडतात त्यामुळे 20% प्रदूषण होतं. आणि तिसरा आहे तो इव्हॅपोरेटिव्ह एमिशन. म्हणजे गाडी बंद असताना जी पेट्रोलची किंवा डिझेलची वाफ बाहेर पडते त्यामुळं 20% प्रदूषण होतं. म्हणजे वाहनांमुळं जे प्रदूषण होतं त्याची विभागणी अशी 60%, 20% आणि 20% अशी विभागणी केलेली. आणि त्याविषयीच आता आपण सविस्तर चर्चा माहिती घेणार आहोत. ऑटोमोबाईल इमिशन्स म्हणजे वाहनांमुळं जे उत्सर्जन बाहेर टाकणं हे एकूण 3 प्रकारे असतं. त्यापैकी पहिला एक्झॉस्ट एमिशन. म्हणजे धुरावाटे जे प्रदूषित घटक बाहेर वातावरणात सोडले जातात की जे घातक आणि विषारी घटक आहेत की जे बाहेर सोडले जातात, त्याचं ॲनालिसिस म्हणजे विश्लेषण जर केलं तर ते खालील प्रकारे येतं. ह्या धुरामध्ये कार्बन मोनॉक्साईड हा अतिशय अत्यंत घातक, किंचित पांढरट रंगाचा, काळपट पांढऱ्या रंगाचा हा वायू आहे, त्यास कार्बन मोनॉक्साईड असं म्हणतात. दुसरा घटक आहे तो कार्बन डायऑक्साईड.
तिसरा प्रदूषक घटक आणि घातक आहे तो म्हणजे हायड्रोकार्बन, म्हणजे न जळालेलं इंधन. इंधनाचं अपूर्ण ज्वलन झाल्यामुळं कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोकार्बन्स हे विषारी घटक वातावरणात सोडले जातात, जे सर्व सजीवांना घातक आहे. चौथा घटक आहे तो नायट्रॉक्स, म्हणजे नायट्रॉक्सचे ऑक्साईड. हा विषारी घटक बाहेर वातावरणात सोडला जातो. पाचवा घटक आहे तो सल्फर ऑक्साईड. डिझेल वाहनांमध्ये हा विशेषतः शब्द येतो की डिझेल ह्या इंधनामध्ये सल्फरचं प्रमाण असतं आणि ज्वलनानंतर त्याचे सल्फर ऑक्साईड्स तयार होतात आणि ती बाहेर वातावरणात सोडली जातात. अर्थात सल्फरचं प्रमाण आता हळूहळू खूपच कमी करत आणले, त्यामुळे सल्फर ऑक्साईडमुळं होणारं प्रदूषणची पातळी ही आता बऱ्यापैकी कमी झालेली आहे. सहावा घटक आहे तो पार्टिक्युलेट मॅटर, म्हणजे विशेषतः डिझेल वाहनांसाठी हा शब्द येतो. पार्टिक्युलेट मॅटर म्हणजेच कार्बन, किंवा ज्याला आपण साध्या व्यवहारी भाषेत काजळी म्हणतो, त्या काजळीमुळेही प्रदूषण होत असतं. प्रदूषणाचा दुसरा प्रकार आहे तो इव्हॅपोरेटिव्ह इमिशन्स, म्हणजेच फ्युएल वेफर्स, म्हणजे इंधनाची वाफ, त्यामुळं होणारं प्रदूषण. आणि तिसरा घटक आहे तो क्रँकेस इमिशन, म्हणजे ब्लोबाई गॅसेसमुळं होणारं इमिशन. या प्रत्येकाची आपण सविस्तरपणे आता माहिती घेणार आहोत. हे तिन्ही घटक हवा प्रदूषण करण्यासाठी कारणीभूत आहे. वाहनांमुळे होणारे हे वायू प्रदूषण हा जागतिक प्रश्न आहे आणि ह्या वायू प्रदूषणावर नियंत्रण करण्यासाठी युरोपीय देशांनी 1970 पासून युरो नॉर्मची अंमलबजावणी केली. म्हणजे काय, तर वाहनांमधून होणारं जे प्रदूषण आहे ते टप्प्याटप्प्यानं कमी करणं, त्यासाठी त्यांनी वाहन उत्पादक कंपन्यांना सूचना केल्या की त्यांनी आपल्या वाहनांमध्ये किंवा इंजिनमध्ये अशा सुधारणा करायची की जेणेकरून हे प्रदूषणकारी घटक टप्प्याटप्प्यानं कमी होतील. भारतामध्ये प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी 2000 पासून सुरुवात झाली आणि त्यासाठी आपल्याकडं भारत स्टेज असं त्याला नाव दिलेले. काळानुसार या प्रदूषणाचे मापदंड बदलत गेले, म्हणजे प्रदूषणाचे मापदंड हे हळूहळू कडक होत गेले की ज्यामध्ये बाहेर पडणारे जे प्रदूषित घटक आहेत ते टप्प्याटप्प्यानं कमी 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 करत आणले. त्यासाठी वाहनांमध्ये त्याच्या इंजिनमध्ये अनेक सुधारणा केल्या आणि ज्यामुळं प्रदूषण करणारे घटक हे टप्प्याटप्प्यानं कमी झाले आणि त्यालाच BS1, BS2, BS3, BS6, BS4 असं ओळखलं जातं. सध्या भारतामध्ये BS6 ही स्टेज चालू आहे. ही आत्ताच एप्रिल 2020 मध्ये आपल्याकडं सुरू झालेली आहे. म्हणजेच आता आपल्याला मिळणारी जी वाहनं आहेत ही सर्व BS6 या प्रकारची असणार आहे. वाहनांमधून बाहेर पडणारे जे प्रदूषित घटक आहेत त्यांचं प्रमाण ठरवले आणि त्यासाठी BS1, BS2, BS3, BS4 या प्रकारच्या वाहनांनी दर 6 महिन्यांनी आणि BS6 वाहनांनी वर्षांनी वाहनांची तपासणी करायची आणि PUC म्हणजे पोल्युशन अंडर कंट्रोल हे प्रमाणपत्र घेणं बंधनकारक केलेले. PUC प्रमाणपत्र आता ऑनलाईन घ्यावं लागतं. हे PUC प्रमाणपत्र अशा पद्धतीने आपल्याला मिळत होतं. इमिशन नॉर्म्स म्हणजे हे प्रदूषणकारी घटक, ज्याला भारत स्टेज असं म्हटलं जातं, त्याचा एक सविस्तर चार्ट आपण या ठिकाणी तयार केलेला आहे. म्हणजे BS नॉर्म्स जे आपल्याकडं लागू केले हे केव्हापासून लागू केले, तर BS1 हा 2000 सालापासून लागू केला आहे, BS2 2005 सालापासून लागू केला आहे, BS3 2010 सालापासून लागू केलेला आहे, BS4 हा 2017 पासून लागू केलेला आहे. या ठिकाणी BS5 हा टप्पा मध्ये गाळला, कारण BS3 नंतर BS4 लॉन्च करण्यासाठी मध्ये खूप कालावधी गेल्यामुळं BS5 मध्ये हा टप्पा गाळला आणि त्याऐवजी BS6 हा थेट एप्रिल 2020 सालापासून संपूर्ण देशामध्ये
लागू करण्यात आलेला आहे की ज्यामध्ये प्रदूषण करणारे घटक हे टप्प्याटप्प्यानं कमी करलेले आहेत. यामध्ये कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण जर पेट्रोल वाहनांसाठी बघितलं तर ते 2.72 पासून ते आता BS6 1 पर्यंत कमी केलेले. हे आकडे काय दर्शवतात तर हे आकडे ग्रॅम प्रति किलोमीटर म्हणजे ते वाहन 1 किलोमीटर चालल्यानंतर त्यामधून किती ग्रॅम कार्बन मोनॉक्साईड बाहेर पडलं पाहिजे हे ठरवून दिलेले. म्हणजे जे सुरुवातीला 2.72 BS1 साठी होतं कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण ते आता BS6 किती ते 1 आहे. म्हणजे ते वाहन 1 किलोमीटर चालल्यानंतर त्यातून बाहेर पडणं जे कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण आहे हे 1 ग्रॅमपेक्षा कमी असलं पाहिजे. तेच हायड्रोकार्बनचं पाहिलं तर ते 0.20 ग्रॅम प्रति किलोमीटर होतं ते आता BS6 0.10 वर आणलेलं आहे. इतकं हे प्रमाण कमी केलेलं आहे. नायट्रॉक्सचं प्रमाण जर पाहिलं तर ते डिझेल वाहनांसाठी 0.50 ग्रॅम प्रति किलोमीटर होतं ते आता BS6 वाहनांमध्ये 0.06 ग्रॅम प्रति किलोमीटर इतकं कमी केलेलं आहे. हे सर्व आकडे आपल्याला ARAI म्हणजे ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया जी वाहन वर नियंत्रण ठेवणं त्यांना मान्यता देणं यासाठी भारत सरकारची जी सर्वोच्च शिखर संस्था आहे त्यांनी हे प्रसारित केलेले आकडे ते आपण एकत्रित करून त्याचा चार्ट इथं तयार केलेले आणि आपल्याला इथं दाखवलेलं आहे. एक्झॉस्ट इमिशन्स खालील प्रकारे कमी केलं जातं. म्हणजे ही भारत स्टेज ज्यामध्ये प्रदूषित घटक कमी 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 करत आणलेले आहेत. मग हे इंजिनमध्ये ज्या ज्या सुधारणा केलेल्या आहेत त्या कोणकोणत्या सुधारणा आहेत त्याविषयी आपण इथं आता माहिती घेतोय. त्यामध्ये पहिला घटक येतो तो म्हणजे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर. विशेषतः पेट्रोल वाहनांसाठी वापरला जातो. काय येतो विषारी वायूंचं बिनविषारी वायूत रूपांतर करणारा हा घटक आहे. कॅटॅलिटिक कन्व्हर्टर म्हणजे कॅटॅलिटिक हा शब्द कुठून आला तर कॅटॅलिस्ट या शब्दावरून तो तयार झाला. कॅटॅलिस्ट म्हणजे काय तर रासायनिक क्रियेत स्वतः भाग न घेता रासायनिक क्रिया घडवून आणणारा. म्हणजे कॅटॅलिस्ट हा रासायनिक क्रियेत स्वतः भाग घेत नाही परंतु विषारी वायूंचं रासायनिक क्रिया घडवून त्यांचं बिनविषारी वायूत रूपांतर घडवतो. आता हे विषारी वायू कोणकोणते आहेत तर कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोकार्बन आणि नायट्रोजन ऑक्साईड हे विषारी वायू त्यांचं बिनविषारी वायूत रूपांतर करतो. म्हणजे कार्बन डायऑक्साईड, H2O म्हणजे पाण्याची वायू आणि नायट्रोजन यामध्ये त्याचं रूपांतर करतो. या कॅटॅलिटिक कन्व्हर्टरचे प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे तो 2 वे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर म्हणजे कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोकार्बन यांचं बिनविषारी वायूत रूपांतर करतो. दुसरा घटक प्रकार येतो 3 वे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर म्हणजे कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोकार्बन आणि नायट्रोजन ऑक्साईड या विषारी वायूंचं बिनविषारी वायूत रूपांतर करतो. आता आपल्याकडे वापरले जाणारे जे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर आहेत हे 3 वे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर आहे. आता हे कॅटॅलिस्ट कोणकोणते आहेत म्हणजे कॅटॅलिटिक कन्व्हर्टरचं मटेरियल काय प्लॅटिनम, रोडियम, पॅलेडियम, सिरियम यासारखे धातू हे मटेरियल कॅटॅलिटिक कन्व्हर्टरसाठी वापरले जातात आणि जे विषारी वायूंचं बिनविषारी वायूत रूपांतर करून प्रदूषण कमी करण्याचं कार्य करतात. या मटेरियलपासून सर्वसाधारणपणे त्याची रचना हनीकोम म्हणजे मधमाशाच्या पोळ्यासारखी करून हे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर एक्झॉस्ट सिस्टीममध्ये फिट केले जातात. या ठिकाणी कॅटॅलिटिक कन्व्हर्टरची आपल्याला आकृती दाखवलेली आहे की कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन कॅटॅलिस्ट 2 प्रकारचे बसवलेले आहेत. की रिडक्शन कॅटॅलिस्ट हा नायट्रॉक्स आणि कार्बन मोनॉक्साईडचं विघटन करून नायट्रोजन आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये रूपांतर करतो आणि ऑक्सिडेशन कॅटॅलिस्ट हा हायड्रोकार्बन आणि कार्बन मोनॉक्साईडचं पाण्याची वाफ म्हणजे H2 आणि CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईडमध्ये त्याचं रूपांतर करतो आणि त्यानंतर ते बाहेर वातावरणात सोडले जातात. हे सर्वसाधारणपणे चित्ररूपानं आकृतीमध्ये आपल्याला अशा पद्धतीनं दाखवलेले.
दुसरा जो भाग आहे सिलेक्टिव्ह कॅटॅलिटिक रिडक्शन, हा विशेषतः डिझेल वाहनांसाठी वापरला जातो. डिझेल इंजिनच्या धुरामध्ये ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन, म्हणजे ज्याला नायट्रॉक्स हा शब्द वापरला जातो, हा धोकादायक विषारी घटक असतो. त्याचे रूपांतर नायट्रोजन आणि H2O म्हणजे पाण्याच्या वाफेत करणं हे SCRचं कार्य. यासाठी सिलेक्टिव्ह कॅटॅलिटिक रिडक्शन म्हणजे SCRला डिझेल एक्झॉस्ट फ्लुइडची गरज असते. डिझेल एक्झॉस्ट फ्लुइड म्हणजे काय, तर ते युरिया बेस्ड सोल्युशन असतं, ज्याला रासायनिक भाषेत NH3 असं म्हटलं जातं. या SCRचे जे भाग आहेत, म्हणजे गाडीवर ही स्वतंत्र यंत्रणा बसवलेले, त्याचे भाग कोणते, तर DEF टँक म्हणजे डिझेल एक्झॉस्ट फ्लुइड, हा टँक सर्वसाधारणपणे गाडीच्या डिझेल टँक शेजारीच बसवलेला असतो. त्यामध्येच त्याचा पंप सुद्धा बसवलेला असतो. दुसरा जो भाग आहे त्याचा DEF इंजेक्टर, जो एक्झॉस्ट सिस्टीममध्ये एक्झॉस्ट पाईपवर फिट केलेला असतो. आणि तिसरा इंजेक्टर नंतर येणारा जो हा घटक आहे रासायनिक क्रिया घडवणारा, तो SCR कॅटॅलिस्ट. ही सर्व यंत्रणा इंजिन कंट्रोल मॉड्यूलच्या नियंत्रणाखाली असते, त्यामार्फत त्यांचं नियंत्रण केलं जातं. DEF टँकमध्ये डिझेल एक्झॉस्ट फ्लुइड भरलेलं असतं आणि त्यामध्ये बसवलेला पंप हा डिझेल एक्झॉस्ट फ्लुइड खेचून ते डिझेल इंजेक्टरकडे पाठवण्याचं कार्य करत असतो. DEF इंजेक्टर हा अतिशय अचूक प्रमाणात डिझेल एक्झॉस्ट फ्लुइडला एक्झॉस्ट गॅसवर फवारतो. ही फवारणी अतिशय महत्त्वाची असते, कारण एक्झॉस्ट गॅसमध्ये नायट्रॉक्सचं प्रमाण किती आहे हे ECM सेन्सरद्वारे माहिती घेतो आणि त्यानुसार इंजेक्टरला त्या पद्धतीनं सूचना देऊन ज्या प्रमाणात गरज आहे नायट्रॉक्सचं प्रमाण आहे त्या प्रमाणातच इंजेक्टरमधून डिझेल एक्झॉस्ट फ्लुइड हे त्या एक्झॉस्ट गॅसवर फवारलं जातं. त्यानंतर एक्झॉस्ट गॅसवर फवारलेले डिझेल एक्झॉस्ट फ्लुइडचे मिश्रण हे SCR कॅटॅलिस्टमध्ये येते व त्या ठिकाणी रासायनिक क्रिया होऊन नायट्रॉक्सचं विघटन होतं आणि विघटन होऊन नायट्रोजन आणि पाण्याची वाफ म्हणजे पाणी तयार होतं. म्हणजे हे विषारी घटक आहेत, त्याचं बिनविषारी घटकामध्ये रूपांतर केलं जातं आणि त्यानंतर ते बाहेर वातावरणात सोडले जातात. आता हे SCRचं कार्य कसं चालतं हे तर आकृती रूपानं आपण पाहतोय. या एक्झॉस्ट सिस्टीममध्ये इंजिनमधून बाहेर पडणारे एक्झॉस्ट गॅसेस जात असताना सेन्सर मार्फत त्या एक्झॉस्ट गॅसमध्ये नायट्रॉक्सचं प्रमाण किती आहे हे ECM माहिती घेतो आणि त्यानुसार SCR पंपामधून SCR टँकमधून SCR पंप डिझेल एक्झॉस्ट फ्लुइड खेचून ते DEF इंजेक्टरकडे पाठवतो आणि इंजेक्टरमधून एक्झॉस्ट गॅसवर त्याची फवारणी होते आणि डिझेल एक्झॉस्ट फ्लुइड आणि एक्झॉस्ट गॅस यांचं मिश्रण तयार होऊन ते SCR कॅटॅलिस्टमध्ये येतं. या ठिकाणी त्याच्यावर रासायनिक क्रिया होऊन नायट्रॉक्सचं विघटन होतं आणि नायट्रॉक्सचं विघटन होऊन नायट्रोजन आणि H2O म्हणजे पाण्याची वाफ तयार होऊन ती बाहेर वातावरणात सोडली जाते. या ठिकाणी त्या गाडीवर बसवलेला इंजिन कंट्रोल मॉड्यूल किंवा इंजिन कंट्रोल युनिट ही महत्त्वाची भूमिका बजावत असतं, कारण एक्झॉस्ट गॅसमध्ये नायट्रॉक्सचं प्रमाण किती आहे त्यानुसार किती प्रमाणात डिझेल एक्झॉस्ट फ्लुइड त्या धुरावर फवारलं गेलं पाहिजे यावर त्याचं नियंत्रण असतं. ही यंत्रणा सध्या सर्व डिझेल वाहनांवर वापरली जाते. हे यंत्रणेचं कार्य अतिशय अचूक पद्धतीनं असल्यामुळं ही यंत्रणा सध्या लोकप्रिय आहे. डिझेल वाहनांमध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी वापरला जाणारा हा पुढील भाग आहे तो म्हणजे डिझेल पार्टिक्युलेट फिल्टर, जो इथं आपल्याला आकृतीत दिसतोय. डिझेल इंजिनच्या एक्झॉस्ट गॅसमध्ये कार्बन म्हणजे काजळीचे कण बाहेर येतात आणि त्यामुळे बाहेर वातावरणात प्रदूषण होत असतं. हनीकोंब
रचनेचे म्हणजे मधमाशाच्या पोळ्यासारख्या रचनेचे सचित्र सिरेमिक फायबर फिल्टर या ठिकाणी वापरले जातात. या रचनेमुळं एक्झॉस्ट गॅस मधून काजळीचे कण गाळले जातात आणि त्यामुळे प्रदूषित घटक कमी होतात. पुढील भाग येतो इव्हॅपोरेटिव्ह इमिशन कंट्रोल. म्हणजे वातावरणातील तापमानामुळं इंजिन बंद असताना फ्युएल टँकमधून जी पेट्रोलची वाफ बाहेर पडते, वातावरणात जाते, त्यामुळं 20% प्रदूषण होत असतं. हे प्रदूषण कमी करण्यासाठी आता फ्युएल टँकला जी कॅप बसवलेली आहे ही सील्ड कॅप असते, त्यामुळं त्या कॅपमधून फ्युएलची वाफ बाहेर वातावरणात जात नाही. त्याऐवजी फ्युएल टँकला स्वतंत्र व्हेंट लाईन बसवलेली आहे आणि ही व्हेंट लाईन कार्बन कॅनिस्टरला जोडलेली असते. त्यामुळं इंजिन बंद असताना जी फ्युएलची वाफ तयार होते ही व्हेंट लाईन मार्फत कार्बन कॅनिस्टरमध्ये साठवली जाते आणि इथं साठवलेली वाफ त्याचं काय होतं पुढं तर इंजिन सुरू केल्यानंतर पर्ज फ्लो वॉल मार्फत फ्युएलची वाफ ही एअर इनलेटमधून इंजिनमध्ये सोडली जाते, पाठवली जाते. त्यामुळे साहजिकच ही इंधनाची वाफ त्या वाफेचं इंजिनमध्ये जाऊन ज्वलन होतं आणि ज्वलन होऊन शक्ती निर्माण होते आणि जी वाफ बाहेर वातावरणात गेल्यामुळं प्रदूषण होत होतं तीच वाफ कार्बन कॅनिस्टरमध्ये साठवून इंजिनमध्ये पाठवली आणि त्याचं ज्वलन केलं. त्यामुळं साहजिकच त्यामुळं होणारं जे 20% ज्वलन आहे ते कमी केलं. प्रदूषित घटक जो तयार होतो क्रँकेस एमिशन मधून ते कशा पद्धतीने कमी केलं जातं त्याबाबत आता इथं माहिती घेतोय. ते पॉझिटिव्ह क्रँकेस व्हेंटिलेशन पद्धतीनं कमी केलं जातं. म्हणजे ब्लोबाय गॅसेस मुळं होणारं प्रदूषण कमी करण्यासाठी पॉझिटिव्ह क्रँकेस व्हेंटिलेशन वापरलं जातं. म्हणजे इंजिनमध्ये पॉवर स्ट्रोक झाल्यानंतर जे एक्झॉस्ट गॅसेस आहेत ते एक्झॉस्ट स्ट्रोक मार्फत बाहेर काढले जातात, परंतु त्यापैकी काही एक्झॉस्ट गॅसेस हे सिलेंडर लायनर आणि पिस्टन रिंगा या गॅपमधून खाली क्रँकेसमध्ये उतरतात, त्यांना ब्लोबाय गॅसेस म्हणतात. हे ब्लोबाय गॅसेस बाहेर वातावरणात पडून प्रदूषण करत असतात. त्यासाठी काय केले तर एअर फिल्टरमधून स्वच्छ हवा ही क्रँकेसमध्ये सोडली जाते. क्रँकेसमध्ये ही हवा सोडल्यामुळे साहजिकच तेथील ब्लोबाय गॅसेस म्हणजे क्रँकेसमधील ब्लोबाय गॅसेस हे तिथून इनलेट मॅनिफोल्डमधून बाहेर काढले जातात व इनलेटच्या मार्गात आणून इंजिनमध्ये आणून सोडले जातात व जाळले जातात. त्यामुळं ब्लोबाय गॅसेसमुळे होणारं जे 20% प्रदूषण आहे ते कमी केलं जातं. हे ब्लोबाय गॅसेस वातावरणात न सोडता इनलेटच्या मार्गात आणून सोडल्यामुळं प्रदूषण हे कमी होतं. यासाठी पॉझिटिव्ह क्रँकेस व्हेंटिलेशन वॉलवर त्यात बसवलेला असतो, ज्यालाच EGR PCV वॉल असं म्हटलं जातं. त्यामार्फत हे ब्लोबाय गॅसेस इनलेटच्या मार्गात आणून सोडले जातात आणि त्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी वापरला जाणारा पुढील सुधारणा म्हणजे EGR वॉल्व म्हणजे एक्झॉस्ट गॅस रिसर्क्युलेशन वॉल्व, जो आपल्याला इथं आकृतीमध्ये दिसत आहे. EGR वॉल्व काय तर एक्झॉस्ट गॅस रिसर्क्युलेशनचा मुख्य उद्देश ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन म्हणजे नायट्रॉक्सचं उत्सर्जन कमी करणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे. डिझेल वाहनात इंजिनचं तापमान वाढायला लागलं की नायट्रॉक्सचं प्रमाणही वाढतं आणि नायट्रॉक्स हा विषारी घटक आहे, त्यामुळं वातावरणात प्रदूषण जास्त प्रमाणात होत राहतं. अशा वेळी इंजिनमधून बाहेर पडणारे जे एक्झॉस्ट गॅसेस आहेत ते EGR म्हणजे एक्झॉस्ट गॅस रिसर्क्युलेशन मार्फत 10 ते 15% एक्झॉस्ट गॅस हे परत इनलेटच्या मार्गात आणून सोडले जातात. हे एक्झॉस्ट गॅस परत इनलेटच्या मार्गात आणून सोडल्यामुळं कंबशन चेंबरमध्ये जातात. कंबशन चेंबरमध्ये या एक्झॉस्ट गॅसमुळं ज्वलनाचं तापमान कमी होण्यासाठी मदत होते.
साहजिकच ज्वलनाचं तापमान कमी झालं की नायट्रॉक्सचं प्रमाण कमी होतं, म्हणजे नायट्रॉक्स निर्माण होण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळं नायट्रॉक्समुळं होणारं जे इमिशन आहे त्याचं प्रमाण कमी होतं. EGR वॉल्व या ठिकाणी एक्झॉस्ट सिस्टीममध्ये बसवलेला EGR वॉल्व हा ECM कडून नियंत्रित केला जातो. अर्थात ही सिस्टीम बऱ्यापैकी खर्चिक आहे आणि यामुळं नायट्रॉक्सचं इमिशन कमी करण्यात फारसे प्रभावकारी नाही. त्याऐवजी आता सिलेक्टिव्ह कॅटलिस्ट रिडक्शन ही यंत्रणा अतिशय प्रभावीपणे काम करत असल्यामुळं EGR ऐवजी आता वाहनांमध्ये सिलेक्टिव्ह कॅटलिस्टिक रिडक्शन ही सिस्टीम जास्त प्रमाणात वापरली जाते. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल